नमस्कार विद्यार्थी मित्र हो. परिसर अभ्यास भाग 2 5वीला आपण शिकलेलो आहोत. आपण जरी 6वीला गेलो असलो तर तुम्हाला माहिती आहे 5वीचा विषयाची 5वीच्या विज्ञान म्हणजे परिसर अभ्यास 2 म्हणजे इतिहासामधला जो भाग आहे त्याची उजळणी आपल्याला करावयाची आहे. यातील आपण आज सेतू अभ्यासाचा 3रा दिवस आपण आहे आणि या 3ऱ्या दिवशी आपल्याला अध्ययन निष्पत्ती या अंतर्गत भूतकाळातील वर्तमान काळातील चालीरीती प्रथा तंत्रे यातील बदलांचा नाणी चित्रे स्मारके वस्तुसंग्रहालय इत्यादी तसेच ज्येष्ठांची सुसंवाद साधून मागोवा आपल्याला घ्यायचा आहे. किंवा इतिहास आता यापूर्वीसुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इतिहासाची आपल्याला जर अचूक माहिती घ्यायची असेल तर त्या काळातील ज्या वस्तू आहेत मग नाणी असेल चित्र असतील स्मारके वस्तुसंग्रहालय किंवा अन्य वस्तूंच्या माध्यमातून आपण ती वस्तू किंवा ती व्यक्ती कोणत्या काळात होऊन गेली याचा अचूक असा अभ्यास करतो. यालाच इतिहास असे म्हणतात, आहे की नाही. तर आपण पहिले काही आठवूया. कालगणना करता येणे, ऐतिहासिक घटनांच्या तारखा सांगता येतात, घड्याळातील वेळ सांगता येते, भूतकाळातील घटनांचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतात, आहे की नाही. आता बघा मला सांगा की पूर्वी आपल्याकडे कालगणना म्हणजे वेळ मोजणे, आहे की नाही. वेळ मोजण्यासाठी पूर्वी बघा आत्ता घड्याळ आलेले आहेत. घड्याळांच्याही अगोदर सावलीवरणे किंवा वाळूचे कण हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून कालगणना करता येत होती. तर अशा पद्धतीने कालगणना म्हणजे वेळ. कालगणना म्हणजे काय? वेळेची कशी मोजदाद करायची. त्याप्रमाणे ऐतिहासिक घटनांच्या तारखा सांगता येतात. मग पूर्वीचे दस्तऐवज किंवा पुरावे पाहून ऐतिहासिक घटनांच्या तारखा आपल्याला सांगता येतात. आता ऐतिहासिक घटनांचं म्हणजे इसवी सन पूर्व कोणत्या काळात काय घडलं हे त्यावेळेचे जे ताम्रपट असतील किंवा शिलालेख असतील याच्यावरून किंवा त्या काळात ते काही ग्रंथ उपलब्ध असतील तर याच्यावरून आपण त्या घटनाच्या तारखा सांगू शकतो. भूतकाळात घटनांचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतात. कारण आपण इतिहास सांगणे म्हणजेच की भूतकाळातील घटनांचं वर्णन करणे, आहे का नाही. या संबंधित आपल्याला जर मदत हवी असेल तर या लिंकवर आपण लिंकचा वापर करून आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो किंवा त्या संदर्भातील संदर्भ ग्रंथांचा किंवा संदर्भाचा अभ्यास करू शकतो. आता करून पाहूया. एक घरातील सदस्यांच्या मदतीने कुटुंबातील व्यक्तींच्या जन्मतारखा यांची नोंद करा. आपल्या घरातील जुन्या वस्तू उदाहरणार्थ TV फ्रीज केव्हा घेतला आहे ती शोध. या वस्तूंना किती वर्ष झाली याची नोंद करा. म्हणजे आपल्याला जर इतिहासाचं लेखन करायचं किंवा एखाद्या घटनेचं लेखन करायचं तारखेचं लेखन हे करून ठेवा. किंवा आपण फ्रीज कोणत्या तारखेला घेतला मग आपण 10 वर्षांनी समजा पाहिलं मग आपल्याला अरे वा आपण कधी अमक्या वर्षी तो फ्रीज घेतला त्याला एवढे वर्ष झाले. TV ह्या तारखेला घेतला किती वर्ष तो चालला याचं आपल्याला मोजदाद करता येते किंवा त्याची माहिती घेता येते किंवा किती वर्ष ती वस्तू आपण वापरली असं. त्याचप्रमाणे आपल्याला कालगणना तक्ता कालमापन तक्ते कालगणनेच्या पद्धती, आहे का नाही. तक्ता आणि मोबाईल हे साहित्य त्या ठिकाणी आपल्यासोबत असेल तर आपल्या कालगणना करणं सोयीस्कर जातं. आता आपण कालगणना करताना सर्वप्रथम आपण दिवस महिना वर्ष यांच्या माध्यमातून करत असतो. कारण तुम्हाला माहिती आहे दिवस रात्र आठवडा पंधरवडा महिना, आहे का नाही, वर्ष. कारण आपण एक दिवस आणि रात्र मिळून
24 तासाचा एक दिवस होतो. म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र म्हणजे एक दिवस झाला, हे की नाही, 24 तासाचे. त्यानंतर 7 दिवस मिळून एक आठवडा होतो, 2 आठवडे मिळून 15 आठवडा होतो, 4 आठवडे मिळून 1 महिना आणि 12 महिन्याचं वर्ष. हे आपण तुम्हाला माहिती आहे, याच्या आधारे आपण गणना करत असतो किंवा काळाची मोजणी करत असतो, आहे की नाही. पुढे पहा, पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवरून आपण कालगणना करत असतो. आता पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवरून कालगणना कसे करतो, तर तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही, आपण सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग पृथ्वीला होतो. मग तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, त्याला काय म्हणतात, पृथ्वीची प्रदक्षिणा, आहे की नाही. तर हे जे चक्र आहे हे चालू असतं आहे. ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरत ज्यावेळेस सूर्याभोवती फिरते, त्यामुळं जो सकाळी प्रकाशात भाग येतो, सूर्याच्या जवळ जो भाग येतो, सूर्याच्या दिशेने जो भाग येतो, तिथे प्रकाश येतो म्हणजे सकाळ होते. आणि जसं जसं ती सूर्यापासून तो भाग बाजूला जातो, तसं तसं सकाळ, दुपार, संध्याकाळ, मग पूर्ण सावलीत गेल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी अंधार पडतो म्हणजे रात्र झाली. आणि तो भाग पहाटे सूर्याच्या पुढे येतो की उजेडला आपण म्हणतो, दिवस सुरुवात झाली. म्हणजे हे पृथ्वीच्या गतीवरून कालगणना करता येते. विद्यार्थी मित्र, मला सांगा, ही जर पृथ्वी फिरली नसती तर काय झालं असतं, तर एका दिशेला कायमस्वरूपी उजेड म्हणजे दिवस आणि एका दिशेला, त्याच्या उलट दिशेला कायमस्वरूपी अंधार राहिला असता म्हणजे रात्र. तर तसं नाही, तर पृथ्वीच्या फिरण्यामुळे, त्याला काय म्हणतात, परिवलन. तर पृथ्वीच्या फिरण्यामुळे कालगणना करता येते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते. ज्यावेळी पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्यासमोर येतो तो दिवस असतो आणि विरुद्ध भागात सावली असते, त्याला रात्र असे म्हणतात. दिवस व रात्र मिळून पृथ्वी 24 तासांचा दिवस होतो व तेवढाच कालावधी पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतो. कालमापनासाठी एक दिवसाचे विभाजन दिवस व रात्र होते. यातूनच दिवस म्हणजे एक वार. म्हणजे मला सांगा, आपण कालगणना शिकताना किंवा दिवसरात्र शिकत असताना आपण हे पाहिलं की जर पृथ्वी फिरलीच नसते तर आपल्या वेळ समजली असते का, नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याच्यामुळे आपले दिवसरात्र समजतात, काळ मोजता येतो, कालगणना करता येते. किंवा सकाळी ज्यावेळेस पृथ्वी आत्ता मी माशी तेच तुम्हाला सांगितलं की सूर्यासमोर जो भाग जाईल तिथे उजेड, मी सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, आहे की नाही. जशी तो पृथ्वी फिरेल तसं तसं दुपार, संध्याकाळ, मग सूर्याच्या विरुद्ध बाजूला जो भाग जाईल तो अंधारात जाणार आहे म्हणजे रात्र, आणि जो पुढं येईल तो सकाळ. अशा पद्धतीने दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि परिभ्रमणामुळे ह्या गोष्टी घडत असतात. आणि यातून मग आपल्याला माहिती आहे की सप्ताह म्हणजे एक आठवड्याचा सप्ताह, सोमवार ते रविवार, 7 वारांचा सप्ताह म्हणजे आठवडा, 2 आठवड्याचा 15 4 आठवड्याचा महिना, 12 महिन्याचं एक वर्ष, आहे की नाही. 10 महिन्याचे दशक आणि 10 शतकांचे 100 वर्ष म्हणजे शतक, आणि 10 शतकांचे 1000 वर्ष म्हणजे 1 सहस्त्र. तर हे आपण यापूर्वी शिकलेलो आहे, त्याची आता आपण उजळणी घेतली. तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करा. आता ह्याच्यापुढे आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला हे शिकायचं इसवी सन. मग इसवी सन केव्हा सुरू झालेलं, तर इसवी सन हे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झालेलं आहे. इसवी सन आपण जी दिनदर्शिका वापरतो ती इसवी सणावर आधारित आहे. येथे इसवी सन शब्द येशूच्या नावाशी संबंधित आहे. इसवी सणाची सुरुवात ही 1 या संख्येने केली जाते. इसवी सणाचे प्रत्येक वर्ष हे चढत्या क्रमाने जाते. उदाहरणार्थ इसवी सणाचा पहिला
शतकाचा काळ म्हणजे इसवी सन 100 ते इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. इसवी सनाचा पहिल्या सहस्त्राचा काळ 1 ते 1000 असा लिहिला जातो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झालं 1 पासून 1 ते 100 याला शतक म्हणतात. पहिले शतक आणि पहिले सहस्त्र म्हणजे 1 ते 1000. 1000ला काय म्हटलेलं आहे? सहस्त्र काळ म्हटलेला आहे. इसवी सन सुरू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व, इसवी सन पूर्व असे म्हटले जाते. या काळातील सर्व मोजताना प्रत्येक वर्ष उतरत्या क्रमाने लिहिले जाते. उदाहरणार्थ इसवी सनापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्राचा काळ म्हटलेला इसवी सन पूर्व 1000 ते 1. याचे आपण सविस्तर भाग इथे पाहू शकतो की मध्यभागी जे आहे ते इसवी सनची सुरुवात आहे आणि म्हणजे पिंक लाईन मध्यभागी जे ते आहे त्याच्या डाव्या बाजूला इसवी सन पूर्व 100, इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 1000, 1500, इसवी सन पूर्व 2000. म्हणजे हा इसवी सन पूर्व म्हणजे अगोदरचा काळ आणि इसवी सन नंतरचा काळ म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतरचा काळ इसवी सन 100, त्यात इसवी सन 500, 1000, 1500, 2000 म्हणजे हा अलीकडचा काळ आहे. कळालं का तुम्हाला? मी येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झालं आणि तिथून अगोदरचा जो काळ आहे त्याला काय म्हणतात? इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं. इसवी सनाच्या पूर्वीच्या घटना पुढीलप्रमाणे लिहिल्या किंवा सांगितल्या जातात. वर्धमान महावीर यांचा जन्म काळ इसवी सन पूर्व 599 ते 527 हा लिहिला जातो. इसवी सन पूर्व म्हणजे वर्धमान महावीर हे इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांच्या अगोदर 500 वर्षापूर्वी त्यांचा जन्म म्हटलेला आहे की ते. म्हणजेच त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 या वर्षी झाला आहे की नाही व अंत इसवी सन पूर्व 527 वर्ष झाले. त्याप्रमाणे गौतम बुद्धांचा जीवनकाळ इसवी सन पूर्व 563 ते 483 असा मानला जातो. गौतम बुद्धांचा जन्म 563 ह्या वर्षी झाला असून त्यांचे महानिर्वाण म्हणजे वारले कधी? इसवी सन पूर्व 483ला. आपण कालगणना करतो म्हणजे नेमकी काय करतो? तर कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळाची लांबी मोजणे. कालगणनेचे सर्वात लहान एकक म्हणजे सेकंद. त्यानुसार पुढील एकक येतात. म्हणजे सेकंद सगळ्यात लहान काय? सेकंद. आणि सेकंद नंतर मिनिट, मिनिटानंतर तास आहे का नाही. जगभरात कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वातल्या सर्वात जास्त प्रसिद्ध असणारी इसवी सन ही कालगणनेची पद्धत असून त्यात दिनांक सांगताना किंवा लिहिताना दिवसाचा क्रमांक, महिन्याचे नाव, वर्ष लिहितात. कालगणनेच्या विविध पद्धती आहेत. त्या प्रत्येक पद्धती सुरू होण्यामागे विशेष घटना आहेत. आपण अशाच काही कालगणनेच्या पद्धती व सुरू होण्यापूर्वीचे विशेष घटना समजून घेऊया. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कालगणनेची पद्धत आणि सुरू होण्याचे कारण हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर इसवी सन हे केव्हा सुरू झालं? त्याचं कारण काय? येशू ख्रिस्ताचं स्मरण, येशू ख्रिस्तांचा जन्म असं म्हटलेलं आहे. मग त्या येशू ख्रिस्तांपासून इसवी सन सुरू झालं. तर पुढे राज्याभिषेक शक ही कालगणना कोणी सुरू केली? तर शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानिमित्त राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू झालेली आहे. शालिवाहन शक हे कधी? तर शालिवाहन राजा होऊन गेला. त्या शालिवाहन राजाने शक या राज्याला युद्धात हरवल्या निमित्त शालिवाहन शक ही कालगणना शालिवाहन राजाने निर्माण केलेली आहे. विक्रम संवत म्हणजे विक्रमादित्य राजाने सुरुवात केली.
ह्याने विक्रमादित्य संवत म्हणजे विक्रमादित्य राजाचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. हिजरी, आता हिजरी ही जी कालगणना आहे ही मोहम्मद पैगंबराने मक्केहून मदिनेला स्थलांतर केल्यानिमित्त, हे तुम्हाला माहिती आहे मोहम्मद पैगंबर यांनी हिजरी मोहम्मद ही कालगणना त्यांच्या काळात सुरू झाली. तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांनी केली आणि मक्का आणि मदिना हे त्यांचं ठिकाण, पवित्र ठिकाण मानलं जातं. ते मक्केहून मदिनेला गेले, त्याच्या निमित्त म्हणून त्यापासून त्यांनी हिजरी हे कालगणना मानली गेलेली आहे. शहेनशाही ही कालगणना खगोलशास्त्रीय प्रणालीवर आधारित पर्शियन कालगणना आहे. शहेनशाही कुठली आहे? पर्शियन कालगणना आहे. म्हणजे पहा, पुढे प्रश्न काही दिलेले आहेत. काल म्हणजे काय? काल म्हणजे काय? वरील घटनेतील तुलना, वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिहा. आता वरील घटकातील काय समजलं तर कालगणना हे समजलं. कालगणना कशी सुरू झाली आणि त्या काळामध्ये कालगणना करण्यामागचा हेतू काय होता हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. सर्वांनी अभ्यास करून ही प्रश्नपत्रिका पण सोडवायची. या पाठावरचा अभ्यास करून त्याचे प्रश्नोत्तरे आपल्या सेतू अभ्यासाच्या वहीमध्ये सोडवायचे. धन्यवाद.